नमस्कार मंडळी, कसे आहात? तर रीनाज रसोई अँड रूटीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेला बांगडा. हे बघा, मार्केटमधून आणतानाच मी असे बांगडे कट करून आणले. त्यांना सांगितलं की भरलेला बांगडा बनवायचा आहे, मग ते तसं कट करून देतात. आणल्यावर मी त्यांना हळद आणि मीठ लावून 1 तासभर ठेवलं होतं आणि आता बघा हे मी असे धुवून घेतले. आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी बघूया. 1 वाटी ओलं खोबरं, 1 चमचा जिरं, 2 चमचे माशाचा हिरवा मसाला, चिंच, 1 चमचा हळद, 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, मीठ चवीनुसार आणि तेल. त्यानंतर मॅरिनेशनसाठी आगळ, हिरवा मसाला आणि मीठ ह्या 3 गोष्टी लागणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण या माशांना मॅरिनेट करून साईडला ठेवून घेऊ. मॅरिनेशनसाठी आपण त्यात आगळ, मीठ आणि माशाचा हिरवा मसाला घालणार आहोत. ते सगळं घालून ते माशांना चांगलं असं लावून घेऊ. मस्तपैकी हे बघा असं लावून घ्यायचं आहे. आतमधलं सारण बनवायच्या आधी हा मसाला वगैरे असा लावून थोडा वेळसाठी ठेवला की तो मसाला चांगला आतमध्ये मॅरिनेट होतो आणि मसाल्यांचा फ्लेवरही खूप छान येतो. तुम्हाला माहीत आहे का, बांगडा हा हृदयासाठी खूप चांगला मानला जातो, कारण का तो ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सनी समृद्ध आहे. इवन ह्या माशात प्रोटीनही खूप जास्त प्रमाणात आहे. हे बघा, हे मासे चांगले असे मॅरिनेट करून मी थोड्या वेळासाठी ते बाजूला ठेवून घेते. आणि आता आपण वळूया आतमधल्या स्टफिंगच्या कृतीकडे. मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये ओलं खोबरं, मिरची, आलं, लसूण, चिंच, हळद, हिरवा मसाला, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून ते बारीक असं वाटून घ्यायचं. एकदम पण बारीक नाही करायचं आहे किंवा एकदम पण भरभरीत असं नाही ठेवायचं. मीडियम असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे मासे त्वचेसाठी आणि मेंदूसाठीही खूप चांगले असतात. हे असे बांगडे बघितले ना की मला माझ्या लहानपणीचीच आठवण येते. लहानपणी कसे आम्ही मासे पकडायला जायचो, कधी मिळायचे, कधी हातातून निसटून जायचे आणि मग आम्ही आताच्या वेळी सोडायचं नाही नीट पकडायचं. अशी आम्ही बालपणी खूप मज्जा केली होती. आता काय, बाजारात गेलो की सहज आपल्याला मासे मिळतात, पण तो क्षण नाही राहिल्या त्या फक्त आठवणीच. हे बघा, हे वाटण मी सगळं मिक्सरला लावून असं बारीक करून घेतलं आहे. आता त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल घातलं आहे आणि ते तेल चांगलं तापलं की मग त्यात बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तो कांदा चांगला लालसर होस तोपर्यंत परतवून घेतला आहे. आता हा कांदा चांगला भाजला. बघा, हा मी असा आधी नीट चांगला भाजून घेतला लालसर होस तोपर्यंत. आणि जसा तो लालसर झाला मग मी त्यात आपण जे आता वाटण केलं होतं मिक्सरला लावून सगळं खोबऱ्याचं वगैरे ते घालून घेतलं ह्यात आणि तेही चांगलं परतवून घेतलं आहे. त्यात थोडंसं जे पाणी आहे ना ते थोडं ड्राय व्हायला द्यायचं, म्हणजे तोपर्यंत ते असं मिक्स करत राहायचं. थोडं जाडसर होऊस तोपर्यंत हे सारण चांगलं परतवत राहायचं. आमच्याकडे ना पर्सनली हा मासा मला तर खूपच आवडतो. हे बघा, सगळं असं हे मिक्सचर आहे ना ते मी सगळं पॅनमध्ये घालून घेतलं आणि आता हे मिक्स करत राहायचं. 4 ते 5 मिनटात ते मस्त असं घट्ट व्हायला तयार होतं. आणि जसं ते ड्राय होणार ना पूर्णपणे, मग ते ड्राय झाल्यावर आपण गॅस बंद करायचा. हे बघा, असं ड्राय होणार. असं ड्राय झालं की मग गॅस बंद करायचा. जेव्हा बांगडा ताजा फडफडीत असतो ना तेव्हा भरलेला बांगडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ताज्या बांगड्यामुळे त्याची चव अजून वाढते. हे बघा, सारण तर माझं तयार झालं आहे. आता हे साईडला ठेवून घेते आणि एका प्लेटमध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊन ते चांगलं असं मिक्स करून घेते. हे आपण माशाला बाहेरनं कोटिंग करण्यासाठी लावणार आहोत. हे चांगलं असं मिक्स करून हे पण मी साईडला ठेवून घेते. मी इथे एकदम बारीक रवा वापरला आहे. आता आपण बांगड्यांना स्टफ करून घेऊ. हे बघा, हे बांगडे पण मस्त मॅरिनेट झाले आहेत. बघूनच कळतायत ना ते किती ताजे आहेत ते. बघा,
आता आपण यात असं स्टफिंग भरून घेऊ. अशा प्रकारे तिन्ही माशांमध्ये मी स्टफिंग भरून घेतलं आहे. तुम्ही पण तुमचे किती मासे असतील त्याप्रमाणे सारण कमी जास्त करू शकता. हे बघा, माझे असे तिन्ही माशांमध्ये स्टफिंग भरून झालेलं आहे. आता आपण हे तेलात तळून घेऊ. त्यासाठी आधी आपण मगाशी जो रव्याचा आणि तांदळाच्या पिठाचं जे मिक्सचर करून ठेवलं होतं ते चांगलं ह्या माशांना लावून घेऊया. हे बघा, मी असं लावून घेतलं आहे. तिन्ही माशांना मी एकदमच लावून घेतलं आहे. हे बघा, आता गॅसवर तवा ठेवून त्यात तेल घालून घेतलं आहे आणि ते तेल चांगलं तापलं की मग त्यात हे बघा असे बांगडे मी सोडले आहेत. आता मी ते चारी बाजूनी चांगले असे भाजून घेतले आहेत. हे बघा, अशा प्रकारे उलटसुलट करून मी चांगले असे भाजून घेतले आहेत. माझा तवा थोडा छोटा झाला आणि तेल थोडं जास्त झाल्यामुळे ते तेल थोडं बाहेर आलं पटकन. हे बघा, असं चारी साईडने मी भाजून घेतले आणि मग ते एक टिश्यू पेपरवर आधी काढून घेतले आणि त्यानंतर मग गरम गरमच सर्व करायला घेतले. कारण का हा मासा गरम गरमच खायचा तर तो अजून छान लागतो. तर मग मंडळी, उद्याच बनवतात ना तुम्ही हा भरलेला बांगडा आणि कमेंटमध्ये कसा झाला हे सांगायला विसरू नका. अशीच आणखीन छान छान रेसिपीज पाहायचे असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे मला मोटिवेशन मिळतं. लवकरच भेटू एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.